के अण्णामलाई हे भारतीय जनता पक्षाचे तामिळनाडूमधले महत्त्वाचे नेते आहेत। ते मुंबईमध्ये आले हे जणू काय मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठीच आले की काय अशा पद्धतीचं सध्या बोललं जातंय, कारण तसं एक स्टेटमेंट त्यांनी दिलंय। या स्टेटमेंटमध्ये ते काय नेमकं म्हणाले ते तुम्हीच बघा। Here we are looking at the only city in our country where a triple engine Sarkar is possible. Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and a BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city, it is an international city. मुंबई ही स्वतंत्र असावी, मुंबई महाराष्ट्रासोबत नसावी किंवा मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावं असा विचार अनेक लोकांचा होता। भारताच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत अनेक लोकांच्या मनात हा विचार येऊन गेलेला आहे। ज्या वेळेला केंद्र सरकार हे प्रबळ असतं आणि महाराष्ट्रातले सरकार हे अशक्त असतं, त्या वेळेला या गोष्टीचा सिरियसली विचार केला गेलाय आणि त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यापासून वाचवण्यासाठी अनेक मुंबईतल्या लोकांनी महाराष्ट्रानं मोठा संघर्ष केलाय। 106 हुतात्म्यांनी आपला तिथं जीव दिलाय आणि तरी देखील आज एखादा तामिळनाडूमधला माणूस येतो आणि मुंबईत येऊन लोकांच्या समोर म्हणतो की मुंबई महाराष्ट्राची नाही, मुंबई इंटरनॅशनल आहे। मुंबई इंटरनॅशनल असू दे किंवा काही असू दे, पण मुंबई महाराष्ट्राची आहे ही गोष्ट प्रत्येकानं मान्यच केली पाहिजे। हा महाराष्ट्रीय नेत्यांचा आणि मराठी लोकांचा हट्ट असला पाहिजे, अन्यथा अशा कुठल्याही नेत्याला, तो कुठल्याही पक्षाचा असू दे, त्याला अटक झालीच पाहिजे। या बाबतीत मात्र संजय राऊत जे म्हणतात ते खरंच आहे। नक्की अण्णामलाई मुंबईमध्ये येऊन काय म्हटले आणि नितेश राणेंसारखा एक महाराष्ट्रातला नेता उत्तर भारतीयांना प्रोटेक्शन देण्याची भाषा बोलतोय, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। के अण्णामलाई हे भारतीय जनता पक्षाचे तामिळनाडूमधले नेते आहेत। ते पूर्वीचे एक एक्स IPS ऑफिसर आहेत। त्यांनी सध्या अनेक वर्षांपासून बीजेपीचं व्हाईस प्रेसिडेंटशिप तामिळनाडूमध्ये करतायत आणि त्यांनी चांगल्या प्रकारे बीजेपीला तिथं उभारी देखील मिळवून दिलेली आहे। या सगळ्या गोष्टी असल्या तरी ते मुंबईत आले होते, मुंबईत प्रभाग क्रमांक 47 मध्ये प्रचारासाठी, कारण मुंबईत भारतातले सर्व प्रकारचे लोक राहतात। मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे। मुंबईमध्ये मराठी माणसानं सर्व लोकांना सामावून घेतलेलं आहे, म्हणून ते कॉस्मोपॉलिटन आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि तिथंच तामिळ लोकांना बीजेपीच्या बाजूने वळवण्याकरता त्यांना बोलवलं असेल कदाचित, पण ते तिथं आले आणि त्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं। यांच्या स्टेटमेंटकडे जर तुम्ही बघितलं तर त्यात 2-3 गोष्टींच्या बद्दल त्या स्टेटमेंटमधून दिसतंय आणि म्हणूनच असं वाटतंय की जणू मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा जो डाव आहे, या डावातलाच हा काही भाग आहे की काय, एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न अण्णामलाई करतायत की काय। कारण ते म्हणताना मुंबईला कधीही मुंबई असं म्हणाले नाहीत। त्यांच्या बोलण्यामध्ये नेहमी, त्यांच्या भाषणामध्ये असेल किंवा पत्रकारांना दिलेल्या बाईटमध्ये असेल, ते कधीही मुंबईला मुंबई म्हणाले नाहीत, ते कायम बॉम्बे असाच त्यांनी उल्लेख केलाय। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी मुंबईशी तुलना करताना तामिळनाडूमधल्या चेन्नई या शहराशी किंवा कर्नाटकातल्या बेंगलोर या शहरांशी तुलना केली आणि त्यांनी सांगितलं की ही शहरं देखील मोठी आहेत, पण इथं ट्रिपल इंजिन होऊ शकत नाही। म्हणजे वरती केंद्रात आणि राज्यामध्ये वेगवेगळे सरकार असल्यामुळे इथं ट्रिपल इंजिन होऊ शकत नाही आणि म्हणून मुंबईमध्ये हे करणं शक्य आहे। आणि तिसरी गोष्ट ते म्हणाले की मुंबईचं जे बजेट आहे ते 75,000 कोटी रुपयांचं आहे। त्याची तुलना त्यांनी तामिळनाडूतल्या चेन्नई बरोबर केली। चेन्नईचं बजेट हे फक्त 8,000 कोटींचं असतं। म्हणजे मुंबईचा जो 75,000 कोटींचा डॉलर आहे, जे बजेट आहे, त्यावर देखील या नेत्यांचा डोळा आहे आणि म्हणूनच मुंबई हे जणू काय वेगळं राज्यच आहे की काय अशा आविर्भावात हे लोक बोलतात। ज्या तामिळनाडूसाठी महाराष्ट्र नेहमी त्यांच्या पाठीशी उभा राहतो, महाराष्ट्राने नेहमीच तामिळनाडूच्या तमिळ अस्मितेचा पुरस्कार केलाय किंवा त्यांना त्यासाठी पाठिंबा दिलाय, त्याच तामिळनाडूमधला एक नेता येऊन मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची किंवा जणू काय महाराष्ट्राची नाहीच अशी भाषा करतोय, हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे महाराष्ट्र तोडण्याच्या नॅरेटिव्हचाच एक भाग आहे असं मला वाटतं। कारण या गोष्टी जर बोचट होत गेल्या किंवा या गोष्टींच्या वर जर आपण उत्तर नाही दिलं तर अनेक वर्षांनंतर अशी परिस्थिती निर्माण होईल की मुंबईत येऊन कुणीही हेच स्टेटमेंट देईल की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा जणू काही संबंधच नाही। जसं चंडीगड हे शहर आहे, जे पंजाबमध्येही आहे, हरियाणामध्ये देखील आहे आणि ते केंद्रशासित प्रदेश देखील आहे, तसंच काहीशी परिस्थिती या मुंबई शहराची होईल की काय असं मला या निमित्तानं वाटतंय। संजय राऊत यांनी मात्र या बाबतीत अगदी योग्य प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी म्हणले की भाजपचा एखादा नेता महाराष्ट्रात येतो आणि मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणतो, याला खरं तर भाजपनं त्या व्यक्तीला अटक केली पाहिजे। तो स्टार प्रचारक कसला, जर तो मुंबईत येऊन ज्या मुंबईत मराठी माणसाची मुंबई आहे त्याच मुंबईला महाराष्ट्राची नाही असं म्हणत असेल तर त्या व्यक्तीला खरं तर अटकच झाली पाहिजे। या मुद्द्यावरती तुमचं काय म्हणणं आहे ते देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगाच। पण इथं आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे एक नेते आणि भारतीय जनता पक्षाचे नितेश राणे यांनी देखील एक हिंदीमधून भाषण केले। हे भाषण सध्या इंटरनेटवरती व्हायरल होतंय। त्या
भाषणामध्ये ते म्हणतात की मुंबईमध्ये उत्तर भारतीयांना किंवा अमराठी लोकांना वाचवण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना म्हणजे अर्थात एकनाथ शिंदे यांची शिवसेनेबद्दल ते बोलतात, हे दोनच पक्ष करणार आहेत. आणि त्यामुळं उत्तर भारतीयांना बीजेपी शिवाय पर्याय नाही, कारण त्यांना जर कुणी उद्या काय केलं तर भारतीय जनता पक्ष त्यांना वाचवायला पुढे येईल, असं एक मराठी नेता त्यांना आश्वासन देतोय. खरं तर मुंबईमध्ये मराठी लोकांची संख्या ही 35% आहे, उरलेले सगळे जवळजवळ 65% लोक अमराठी आहे. त्यामुळे मुंबईत जर कुणाला सुरक्षा द्यायची असेल किंवा वाचवायचं असेल तर ते मराठी माणसाला वाचवायची गरज आहे, हे माहिती असताना देखील एक मराठी माणूस या भाषेत बोलतोय, हे अत्यंत दुर्दैवी आहे. ते पुढे असं देखील म्हणतायत की जर उद्या तुम्हाला काही झालं तर तुम्ही आमच्याकडे या, त्या व्यक्तीचं काय करायचं, त्याला कसं ठिकाणे लावायचं हे आम्ही बघतो, ते आमच्यावर सोडा, अशी भाषा देखील नितेश राणे तिथे करतायत. नितेश राणे नेमकं काय म्हणालेत ते तुम्ही बघितलेलंच आहे. त्यामुळं नितेश राणेंचं हे भाषण काय आणि अण्णामलाईंचं भाषण काय, अण्णामलाईंनी जे स्टेटमेंट दिलं ते काय, या सगळ्या गोष्टींमधून असंच वाटायला लागते की जणू काय मुंबई ही महाराष्ट्रापासून दूर 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 जाते की काय. कारण जरी मुंबईचा महापौर हा मराठी होईल असं आता महाराष्ट्रातील सर्वच पक्ष म्हणत असले तरी ती एक निवडणुकीतली कॉम्प्रोमाइज म्हणून स्वीकारलेली गोष्ट आहे असं आता आजकाल वाटायला लागले. कारण सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणत होते की मुंबईचा महापौर हा हिंदू होईल, मग तिथं देखील हिंदू वर्सेस मराठी असं लावण्याचा प्रयत्न केला होता. पण आता या सगळ्या स्टेटमेंट्स नंतर आणि हे निवडणुकीला तोंडावर जात असताना जर अशा प्रकारचे स्टेटमेंट्स येत असतील तर निवडणूक झाल्यानंतर मराठी माणसाची मुंबईतली अवस्था काय असेल याचा तुम्ही फक्त विचार करा. महाराष्ट्रात येऊन जर अण्णामलाई सारखा व्यक्ती जर मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणत असेल तर याबद्दलचं क्लॅरिफिकेशन हे खरं तर भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी देखील दिलं पाहिजे, कारण ते महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये सहभागी आहेत आणि ते शिवसेनेचे नेते आहेत. शिवसेना हा पक्षच मुळात जन्माला आलाय तो मराठी अस्मितेच्या जीवावरती. शिवसेना या पक्षाचा जी सुरुवातीचा बेस आहे तो मुळातच या साऊथ इंडियन लोकांच्या विरोधात जन्माला आला होता किंवा निर्माण झाला होता. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी देखील क्लॅरिफिकेशन द्यायला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांनी देखील द्यायला पाहिजे. फक्त इथं सारवासारव करून चालणार नाही, याबद्दल काहीतरी ऍक्शन देखील व्हायला पाहिजे. अन्यथा मराठी माणसावर आणि मराठी माणसाच्या अस्मितेवर, भावनेवर, मुंबईवर हल्ले होतच राहतील. या संपूर्ण मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.